नमस्कार. माणुसकी म्हणजे काय? एखाद्याला चांगला मार्ग दाखवणे, एखाद्याला चांगली दिशा दाखवणे म्हणजे माणुसकी होय. एखाद्याला चांगलं मार्गदर्शन करणे म्हणजे माणुसकी होय. एखाद्याला धीर देणे, दिलासा देणे म्हणजे माणुसकी होय. एखाद्याला प्रेरणा देणे, प्रोत्साहन देणे म्हणजे माणुसकी होय. एखाद्याचं सांत्वन करणे, निवारण करणे, मन हलकं करणे म्हणजे माणुसकी होय. एखाद्याला चांगली वाट दाखवणे म्हणजे माणुसकी होय. संकट काळात, अडचणीच्या काळात, समस्येच्या काळात एखाद्याच्या मदतीला धावून जाणे म्हणजे माणुसकी होय. दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणे म्हणजे माणुसकी होय. सत्य बोलणे म्हणजे माणुसकी होय. तसेच दुसऱ्याला हातभार लावणे, दुसऱ्याच्या कामी येणे, दुसऱ्याच्या उपयोगी येणे म्हणजे माणुसकी होय. तसेच पंक्तीत जेवायला बसल्यावर सर्वांचं जीवन झाल्याशिवाय न उठणे म्हणजे सर्वांच्या बरोबर उठणे म्हणजे माणुसकी होय. सर्वांचा आदर करणे, सन्मान करणे म्हणजे माणुसकी होय. तसेच दुसऱ्यांचं हित करणे, दुसऱ्यांचं कल्याण करणे म्हणजे माणुसकी होय. अशा प्रकारे माणुसकी अनेक रंगाची असते, अनेक रूपाची असते. म्हणून माणुसकी ठेवा. माणुसकी ठेवल्यानेच आपल्याला खरी जीत मिळते. माणुसकी ठेवल्यानेच आपल्याला खरं यश मिळते. माणुसकी ठेवल्यानेच आपलं जीवन सुंदर होते. माणुसकी ठेवल्यानेच आपल्याला हवे ती मिळते, पाहिजे ती मिळते. आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. आपली स्वप्न पूर्ण होतात. आपलं ध्येय पूर्ण होते. माणुसकी ठेवल्यानेच माणूस पण जागे होते. माणुसकी ठेवल्यानेच आपलं जीवन सुंदरात सुंदर होते, भव्य दिव्य होते. माणुसकी ठेवल्यानेच आपली शान वाढते, आपला मान वाढतो, आपली दर्जा वाढते, आपला सन्मान होतो. माणुसकी ठेवल्यानेच आपलं सर्व संकट दूर होते, आपली अडचण दूर होते, आपली समस्या दूर होते. माणुसकी ठेवल्यानेच आपल्याला खरी जीत मिळते. माणुसकी ठेवल्यानेच ईश्वर प्रसन्न होतो, परमेश्वर प्रसन्न होतो. माणुसकी ठेवल्यानेच जीवनाचा खरा अर्थ कळतो. माणुसकी ठेवल्यानेच समाधान होतं. माणुसकी ठेवल्यानेच मन सदा प्रसन्न राहतं, आनंदी राहतं, मजेदार राहतं. माणुसकी ठेवल्यानेच जीवनामध्ये आनंद येतो, मजा येते, सुंदरता येते. माणुसकी ठेवल्यानेच जीवनाला खरा आकार प्राप्त होतो, जीवनाला खरा आधार प्राप्त होतो. माणुसकी ठेवल्यानेच मन सतत आनंदी राहते, पण आपल्याला नेहमी समाधान वाटते. आपलं मन नेहमी आनंदी, खुश राहते, प्रसन्न राहते, मजेदार राहते. माणुसकी ठेवल्यानेच सर्वजण आपल्याला धावून येतात, आपल्या मदतीला धावून येतात, आपल्याला सहकार्य करतात. माणुसकी ठेवल्यानेच सत्याचा विजय होतो. माणुसकी ठेवल्यानेच एकता टिकून राहते. माणुसकी ठेवल्यानेच प्रेम टिकून राहतं. माणुसकी ठेवल्यानेच संसार टिकून राहतो. माणुसकी ठेवल्यानेच सर्वांचं जीवन सुंदरात सुंदर होते, छान होते, मजेदार होते. म्हणून माणुसकी ठेवा. बेईमानी होऊ नका. माणुसकी विसरून जाऊ नका. माणूस म्हणजेच माणुसकी असते. माणूस म्हणजेच माणुसकी. ज्याला माणुसकी नाही तो माणूस नाही. म्हणून माणुसकी ठेवली पाहिजे. इतरांच्या कामी आलं पाहिजे, इतरांच्या उपयोगी आलं पाहिजे. म्हणून माणुसकी ठेवणे आवश्यक आहे. कारण माणुसकी हाच खरा धर्म आहे. माणुसकी हाच सर्वांचा खरा धर्म आहे. माणुसकी हाच जगाचा खरा धर्म आहे. माणुसकी हाच खरा धर्म आहे.
माणुसकीनेच खरी जीत होते. माणुसकीच ही खरी जीत आहे. म्हणून माणुसकी ठेवली पाहिजे, माणुसकी राखली पाहिजे, माणुसकी जपली पाहिजे, माणुसकी संरक्षण केलं पाहिजे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने, समाजाने, देशाने, जगाने माणुसकी ठेवली पाहिजे. अहंकार न ठेवता, कपट लालच न ठेवता, हाव न ठेवता, भेदभाव न ठेवता, तिरस्कार न ठेवता, भांडण न करता, एकमेकावर न जळता, एकमेकाला न फसवता, न लुबाडता माणुसकी ठेवली पाहिजे. सत्यता ठेवली पाहिजे, एकता ठेवली पाहिजे, सुंदरता ठेवली पाहिजे, माणुसकी जपन केलं पाहिजे. तरच प्रत्येक व्यक्ती, समाज, देश, जग टिकून राहील आणि त्यांचं संरक्षण होईल, रक्षण होईल, सर्वजण सुंदर जीवन जगू शकतील. म्हणून माणुसकी ठेवणे आवश्यक आहे, माणुसकी ठेवणे गरजेचं आहे. धन्यवाद.